कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपल्या विभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या खाजगी क्लासेसच्या इमारतींची तपासणी करावी, विनापरवाना लॉजिंग, यात्री निवास आणि दुकानांची तपासणी करावी असे सक्त आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी विभाग प्रमुखांना दिले। ताराबाई पार्कातील निवडणूक कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी विविध विभाग प्रमुखांचे कान टोचले, तसंच कामचुकार अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। शहरातील रस्त्यावरील पार्किंग, धोकादायक इमारती याबाबतही आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली। शहरातील एका धोकादायक इमारतीवर वाढलेलं झाड काढल्यानंतर ती इमारत कोसळली। भर लोकवस्तीत घडलेल्या या घटनेची गंभीर दखल घेत डॉक्टर भारुड यांनी शहरातील सर्व धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। कोल्हापूर शहरात काही खाजगी जागा मालकांनी आपल्या रिकाम्या जागेत पर्यटकांसाठी पे अँड पार्क सुविधा सुरू केली आहे, पण तिथं पर्यटकांची अक्षरशः आर्थिक लूट सुरू आहे। ताशी 100 ते 300 रुपये दर आकारून पर्यटकांना लुटलं जात आहे। तसंच या वाहनधारकांना पार्किंगच्या जागा मालकांकडून कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत। त्यामुळे अशा खाजगी पार्किंग धारकांनी महापालिकेचा परवाना घेऊनच खाजगी पार्किंग सुविधा द्यावी असं आयुक्तांनी स्पष्ट केलंय। दुसरीकडे कोल्हापूर शहरातील खाजगी क्लासेसच्या इमारतींची तपासणी करावी, लॉजिंग, यात्री निवास यासह खाजगी क्लासेसच्या इमारतींमध्ये अग्निसुरक्षेची योग्य व्यवस्था आहे की नाही याची तपासणी करावी, रस्त्यावरील वाहन पार्किंगला आळा घालावा अशा सूचना आयुक्तांनी दिल्यात। महापालिका आयुक्त तळमळीनं काम करत असले तरी खालची यंत्रणा तितक्याच प्रामाणिकपणानं काम करणार का हा मूळ प्रश्न आहे।